आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। जय महाराष्ट्र। आज सिंहसेनेच्या मुख्य कार्यालयामध्ये पत्रकार परिषद घेण्याचं कारण म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांच्या सरकारने वेगवेगळ्या प्रकल्पाच्या नावाखाली अनेक वर्ष झाले सरकार या महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांच्या जमिनी अक्षरशः काढून घेत आहे। त्यामध्ये मराठवाडा असेल, त्यानंतर आपल्या कोयनामधला जो धरणाचा विषय आहे तो विषय असेल, असे पश्चिम महाराष्ट्र व महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यामधले अनेक वर्ष झालं हे सरकार प्रकल्पग्रस्तांच्या नावाखाली गोरगरीब शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घेतलेल्या आहेत। त्या जमिनी पुन्हा सरकारने आहे अशा आमच्या शेतकरी बांधवांना परत कराव्यात, यासाठी आजची ही पत्रकार परिषद आहे। अक्षरशः तुम्हाला सांगतो, आपल्या जिल्ह्यामध्ये व पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यामध्ये काही शेतकऱ्यांच्या 20-20, 30-30 एकर इथपर्यंत जमिनी काढून घेतलेल्या आहेत। जो मग त्यानंतर मग सिलिंग ऍक्ट लावण्यात आला 1998 ला, आपल्या सर्व पत्रकार बांधवांना व शेतकरी बांधवांनाही माहित आहे। त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या आमच्या जमिनी गेलेल्या आहेत आणि ज्या वेळेला या जमिनी शासनाकडने घेतल्या गेल्या त्यावेळेला आमच्या त्या परिस्थितीमध्ये त्यावेळेचे आमचे जे शेतकरी बांधव असतील यांनी विरोध केलेला आहे की आम्हाला हे मंजूर नाही, आम्हाला हे मान्य नाही आणि तुम्ही कशासाठी आमच्या जमिनी काढून घेताय। बर, सरकारने कुणाच्या नावाखाली या जमीन काढून घेतल्या? या प्रकल्पामध्ये त्या भागातले जे बाधित शेतकरी असतील त्यांना देण्यासाठी सरकारने आमच्या पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधवांच्या जमिनी काढून घेतला। पण मला सरकारला प्रश्न आहे, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही माझा प्रश्न आहे की खरंच या जमिनी त्या शेतकरी बांधवांना मिळाल्या आहेत का शेतकरी बांधवांच्या नावाखाली तुम्ही व तुमचे सरकारमध्ये असलेले मंत्री, खासदार, आमदार, त्यांचे बगलबच्चे, त्यांच्या खालचे बगलबच्चे यांना या जमिनी आतापर्यंत मिळाल्या आहेत। आता सध्या तालुक्यामध्ये अनेक दिवसापासून चालू असलेलं षडयंत्र म्हणजे ज्या कोयना धरणामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या त्यांना आपल्या भागात काही जमिनी देण्यात आल्यात, पण मुळामध्ये त्या जमिनी त्या शेतकऱ्यांना मिळाल्याच नाही। त्या जमिनी कोणी बळकवल्या, त्या जमिनी कोणी लाटल्या? जे आपल्या तालुक्यामधले, आपल्या जिल्ह्यामधले भूमाफी आहेत, मग ते खासदारांचे असतील, आमदारांचे असतील, सत्ताधाऱ्यांचे असतील, गावगुंड असतील, ह्या लोकांनी आतापर्यंत ह्या जमिनी लाटलेल्या आहेत। अशी अनेक उदाहरण आता सध्या चालू मध्ये आपल्या तालुक्यात आहेत। बर, त्यामध्ये फक्त भूमाफिया नाही, लक्षात घ्या, सरकारमध्ये कर्मचारी म्हणून जे यंत्रणा बसलेले आहे, अधिकारी म्हणून जे अधिकारी त्या ठिकाणी बसलेले आहेत, त्यांचाही तेवढाच समावेश आहे। यामध्ये कागद काढून देण्यासाठी, इतर गोष्टी करण्यासाठी अधिकारी तेवढा ह्या विषयामध्ये अधिकाऱ्यांचाही तेवढं संगनमत आहे। आतापर्यंत अनेक दस्त या भूमाफियांनी त्या जमिनी लाटून केलेल्या आहेत। त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री महोदयांनाही आम्ही हे पत्र देतो की आपण या सर्वांच्या वरती तातडीने कारवाई करा आणि ज्या आमच्या शेतकरी बांधवांच्या आतापर्यंत तुम्ही जे काही एकूण प्रकल्पाच्या नावाखाली प्रशासनाने काही जमिनी काढून घेतलेल्या आहेत, त्या जमिनी आहे अशा आमच्या शेतकरी बांधवांना परत मिळाल्या पाहिजेत। त्यासाठी आजची पत्रकार परिषद आहे। आम्ही आज माननीय राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांना हे पत्र देत आहोत आणि त्यांना आमचं शेतकऱ्यांच्या वतीने विनंती राहील की आपण ह्या विषयाकडे गांभीर्यपूर्वक बघावं आणि आमच्या शेतकरी बांधवांच्या ज्या जमिनी आहेत ते आपण तातडीने त्यांना परत कराव्यात। दुसरी गोष्ट, ज्या भूमाफियाने आतापर्यंत जमिनी लाटलेल्या आहेत, ज्या जमिनींचे दस्त झालेले आहेत, ते दस्त आपण त्वरित रद्द करावेत
आणि त्यामध्ये जे जे गुन्हेगार असतील, मग ते अधिकारी असो, गावगुंड असो, भूमाफी असो, शासकीय प्रशासनामधले असो, या सगळ्यांच्या वरती आपण मकोका या अंतर्गत या सगळ्यांच्या वरती गुन्हा दाखल करावा. यासाठी आज आम्ही माननीय राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांनाही पत्र देतो. त्यानंतर आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय चंद्रकांत दादा त्यांचेही आम्ही आज भेट घेतोय. आम्ही आपल्या जिल्ह्याचे माननीय खासदार विशालदादा पाटील असतील, त्यांची आम्ही आज भेट घेतोय. आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असो, त्यांनाही आम्ही या संदर्भामध्ये आज पत्र देतोय. आणि आमची सर्वात पहिले महत्वाची मागणी, जर येणाऱ्या महिन्यामध्ये या सर्व गोष्टीवरती आपण जर कारवाई केली नाही तर आम्ही पुढच्या महिन्यामध्ये 3 ऑगस्ट रोजी जिल्हा अधिकारी यांच्या कार्यालयाबाहेर आम्ही बेमुदत हे आंदोलन करणार आहे. आणि सर्व जिल्ह्यातील पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना घेऊन आम्ही हे आंदोलन करणार आहे. ते आंदोलन बेमुदत असेल. आणि आपल्या सर्व पत्रकार बांधवांच्या माध्यमातून आमची सर्व जिल्ह्यातील पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांनाही विनंती राहील आणि आव्हानही राहील, आपण या संदर्भामध्ये आपल्या तक्रारी असतील, आपल्या जमिनी जर गेल्या असतील तर आपण सिंहसेनेच्या मुख्य कार्यालयाशी संपर्क साधावा. अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.